तृप्तीताई, तुम्ही स्त्रियांसाठी जे केलं त्याबद्दल मी आभारी आहे. पण गाडीच्या चाकावर पडलेला एक थेंब न पाहता त्या काचातून बाहेरचा नजारा पहा. तुम्ही म्हणता इंदुरीकरांनी कशीही टाळी वाजवायची आणि खेड्यातील लोकांनी त्यांच्यावर हसायचं. खेड्यातली लोक एवढे अडाणी असतात का हो? मी पण एक खेड्यातलीच आहे आणि माझ्या वडिलांनी मला जिथे 4थी शिकवत नव्हते तिथं MA केलंय माझ्या वडिलांनी मला. आणि तुम्ही म्हणता खेड्यातली लोक कशीही टाळी वाजवली की हसता. आणि हिंदू संस्कृती जपणं सांगणं हे महाराजांचं कर्तव्यच असतं. आमची आजी सांगायची आम्हाला, बांगड्याभर गोंदून घे, कुंकू लाव, नाहीतर बुवा धरून नी. त्यांनी काय असं वेगळं सांगितलं? आणि पदरातील स्त्रिया अडाणी असतात असं तुम्हाला कोणी सांगितलं? राष्ट्रपती प्रतिभाताई तुम्ही विसरल्या का? आणि घुंगटातील योमिका सोफिया यांनी उड्डाण भरून पाकिस्तानशी झुंज देऊन आल्या, त्यांचा बदला घेऊन आल्या. हे पण तुम्ही का विसरताय? असं नका करू तृप्तीताई. स्त्रीविरोधी इंदुरीकर महाराज असते तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला नारदाच्या गादीवर नसतं बसवलं. म्हणूनच सांगते की समाजाला विनोदी खराट्यानेच कचरा काढावा असे विचार समाजाचे असतात आणि त्यांच्या शब्दात ती ताकद आहे. दुसरा कोणी इतका स्पष्ट बोलू शकत नाही. आणि डायरेक्ट नाव घेऊन त्यांनी कोणाला ट्रोल केलेलं नाही. अमुक अमुक, टमुक टमुक, सगळ्यांच मुलांचे नाव पप्प्या आणि गुड्डी असतात का? नाही. ते एक एक्झाम्पल होतं. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे तृप्तीताई. धन्यवाद.